नागपूरसह विदर्भ आणि मध्य भारताची ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जर कोणी जपला असेल तो नागपूरने जपलेला आहे। या मारबत उत्सवाच्या रूपाने आपण बघू शकता आता नागपूरच्या हा जो इतवारीचा भाग आहे त्या ठिकाणी पिवळी मारबत ही स्थानापन्न झाली आणि पूजेला देखील इथे सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात नागपूरकर या ठिकाणी दर्शनासाठी येतात आहे। विशेषतः लहान मुलांना दर्शनाला त्यांची आई घेऊन येते। ती परंपरा जी आहे ती गेल्या 144 वर्षापासून सुरू आहे। ही जी पिवळी मारबत आहे ती तेली समाजातर्फे तिची स्थापना केली जाते। आपण बघता लहान मुलं जी आहेत त्यांना विशेषतः इथे दर्शनाला घेऊन त्यांचे पालक येतात। रोगराई ही मारबत घेऊन जाते अशी धारणा या ठिकाणी आहे। आपण बघूया 144 वर्षांची ही अखंडित सेवा आणि परंपरा इथे सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे जी ही आहे जो पोळा असतो पोळ्याच्या 5 दिवसांपूर्वी या मारबतीची स्थापना केली जाते आणि या मारबतीची पूजा करण्याकरिता नागपूरच नाही तर शेजारच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातले देखील नागरिक या ठिकाणी येत असतात। आपण बघू शकता रांग लागलेली आहे दर्शनाकरिता। पाऊस सुरू आहे मात्र नागरिकांचा उत्साह कुठेही कमी होताना बघायला मिळत नाही। पोळ्याच्या सणाच्या 4 दिवसांपूर्वी पिवळी आणि काळी मारबत एक आणखी सांगायचं म्हणजे पिवळ्या मारबतीसोबत काळी मारबतीचं देखील महत्त्व आहे। इथूनच काही अंतरावर काळी मारबत देखील स्थानापन्न झाली आहे। त्या मारबतीला देखील 140 वर्ष झालेले आहे। 140 वर्षांपासून ती देखील परंपरा जोपासली जाते आहे। उद्या म्हणजे पोळा जो पाडवा असतो पोळ्याच्या पाडव्याला या दोन्ही मारबतींची मिरवणूक काढली जाईल आणि त्यांची गळाभेट घेतली जाईल। ह्या मारबतीचा काय इतिहास आहे काय लोकांच्या भावना या आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आयोजक आणि भक्त यांच्या भावना आपण इथून या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। आणि लोकांना काही घडत गेलं अनुभव आले आणि आम्हाला बी काही अनुभव आले की लोक का पूजतात पूजा का करतात। आज तिला देवीच्या रूपामध्ये सगळे लोक श्रद्धेने आणि भावनेने आणि तिला मन्नत मागतात आणि सगळ्यांची मनोकामना पूर्ण होते या दृष्टिकोनातून तिला आज मानले जाते। तुमचं नाव सांगा। वैशाली प्रवीण चुनारकर। वैशाली काय मान्यता आहे? मान्यता म्हणजे ही आपल्या तांडापेठ लाटपूर पूर्ण नागपुराची देवी म्हणून पोळ्याच्या दिवशी तिला म्हणजे खूप मान्यता असते आणि म्हणजे सगळेच मानतात आणि लहान मुलं असो किंवा आपल्या जे नगरामध्ये जे रोगराई आहे किंवा जे काही आहे जे कष्ट आहे प्रत्येक गरिबांचे सगळ्यांचे ते सगळं दुःख दूर करण्यासाठी तिच्या जवळ येतात आणि आपले जे त्यांची इच्छा असतात त्या सगळ्या त्या पूर्ण करून घेतात। काही म्हणजे मन्नतसुद्धा मागून घेतात की बाळ झाला पाहिजे किंवा त्यांचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्यासाठी इथे खूप रांग असते खूप गर्दी असते। पोळ्यांच्या दिवशी पोळ्याच्या अगोदरपासून खूप गर्दी असते। नागपूरच्या सांस्कृतिक इतिहासाचं साक्ष देणारा हा पर्व आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागपूर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे भाविक आवर्जून दर्शनाकरता येतात आणि ज्या वेळेला या दोन्ही मारबतींची मिरवणूक निघते तो मोठा ऐतिहासिक क्षण असतो। त्यावेळेस लाखोंची जी संख्येने जे आहे तर ते लोक रस्त्यावर असतात। हा उत्सव साजरा करण्याकरता एकत्र येतात आणि मोठ्या भक्तिभावाने या दोन्ही जे मारबत आहे त्यांचं मिलन केलं जातं आणि त्यानंतर ह्या दोन्ही मारबती आपल्या मार्गाने मार्गस्थ होतात। एकूणच हा 5 दिवस चालणारा उत्सव आहे। नागपुरात ह्या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। याचबरोबर या उत्सवाच्या दरम्यान जे राजकीय असतील सामाजिक असतील अशा घडामोडींवर भाष्य करणारे बडगे देखील निघतात। त्याचं देखील मोठं आकर्षण हे नागपूरकरांना असतं। धनंजय टिपले, ETV भारत, नागपूर।